लाभ आहे। तर आपले प्रतिनिधी मंदार गुंजारी आणि अक्षय भाटकर आपल्याला या संदर्भातली माहिती देतात, त्यांच्याशी आपण चर्चा करतोय। सुरुवातीला मी मंदार गुंजारी यांच्याकडे जाते। मंदार, खरं तर सगळ्याच राजकीय पक्षांना याची अपेक्षा आहे। आताच या सगळ्या नेत्यांशी आपण बातचीत केली, त्यावरून असं दिसून येतंय की आता सगळेच राजकीय पक्ष यांची सज्जता आहे। सध्या राज्यामध्ये काय चित्र दिसतंय? 2017 साली महापालिकेच्या निवडणुका राज्यामध्ये झालेल्या होत्या। काही महापालिका, कोल्हापूर सारखी महापालिकेची निवडणूक तर त्या आधीपासून प्रलंबित आहे। 2022 किंवा काही कोल्हापूर सारख्या महापालिकांच्या निवडणुका त्याही आधी प्रस्तावित होत्या। त्यामुळे 3-4 वर्ष या निवडणुका लांबल्या। त्यामुळे सगळ्यांना अपेक्षा आहे या निवडणुका व्यवस्थित होतील याची। आपण जर पाहिलं तर नगरसेवक बनण्याची जी इच्छा जे राजकारणामध्ये नवीन आलेले लोक असतात त्यांना असते, त्यासाठी भरपूर अशी तयारी होत असते। आपण महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस सगळीकडेच हे चित्र पाहतो आहोत। नगरसेवक बनण्यासाठी कोण कशी तयारी करत आहे, कसा जोर लावत आहे, या सगळ्याचा एका अर्थाने क्लायमॅक्स आपल्याला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। एका बाजूला महायुतीमध्ये आपण नगर परिषद निवडणुकांमध्ये एकमेकांच्या विरोधातच महायुती लढल्याचं चित्र पाहिलं। मात्र आता महापालिकेसाठी म्हणून महायुती बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊ शकते, खास करून शहरांमध्ये। कारण शिवसेना म्हणजे मुंबई असेल किंवा ठाणे असेल किंवा नवी मुंबई असेल, ठाकरेंची शिवसेना, या विरोधामध्ये आपण भाजप आणि शिंदेची शिवसेना या ठिकाणी एकत्र येऊ शकते। मात्र पुण्यासारखं शहर असेल, पिंपरी चिंचवड सारखं शहर असेल, या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षाची लढत असेल तर महापालिका निवडणुकांचं चित्र नगर परिषद निवडणुकांपेक्षा वेगळं असेल। मात्र मुख्य लढत जी आहे ती महायुतीमध्येच राहण्याची शक्यता आहे। कारण विरोधी पक्ष असलेली महाविकास आघाडी जी आहे ती एका अर्थाने या सगळ्या निवडणुकीमध्ये पिछाडीवरती पडलेली आहे, हे कोणी मान्य करेल। मुख्य लढत जी आहे ती महायुतीच्या घटक पक्षांमध्येच आहे। मात्र नगरसेवक बनण्याची जी इच्छा आहे त्या माध्यमातून या सगळ्या निवडणुकांना एक वेगळे आयाम लाभतात। अनेकांनी अनेक पद्धतीने तयारी केलेली असते आणि अशा वेळी सगळ्यांना सामावून घेणं हे राजकीय पक्षांसमोरचं आव्हान असतं। ज्या ठिकाणी संधी मिळत नाही तो उमेदवार दुसऱ्या पक्षाचा रस्ता स्वीकारतो आणि त्यातून निवडणुकीतील रंगत वाढते आणि हेच चित्र आपल्याला यावेळी पाहायला मिळणार आहे। जवळपास 3 ते 4 वर्ष या निवडणुका लांबलेल्या आहेत आणि ज्यांना राजकारणामध्ये महत्त्वाकांक्षा आहेत अशी लोक आपलं सर्वस्व या निवडणुकीमध्ये पणाला लावणार आहेत। एका पक्षाकडून संधी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षाचा मार्ग अवलंबणार आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये जो व्यक्ती काही एका पक्षामध्ये काम करत होता तो अन्य एका पक्षाची उमेदवारी घेतलेलं पाहायला मिळणार आहे। हे असं सगळं चित्र आपल्याला येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे। राजकारणाचं हे बदललेलं चित्र अनेकांना आवडत नाही, मात्र हे वास्तव आहे, हे पाहायला मिळणार आहे आणि यातून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नवीन जे काही आयाम आहेत ते समोर येणार आहेत। जवळपास 29 महापालिका आहेत। खरं तर नागपूर आणि चंद्रपूर सारख्या महापालिकांमध्ये जे आरक्षणाचा विषय आहे तो अजून प्रलंबित आहे। खरं तर नगर परिषद निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभाराचा एका अर्थाने पंचनामा झाला, निर्णय किती चुकले हे पाहिलं। मुख्यमंत्री असतील किंवा विरोधी पक्षातील नेते असतील या सगळ्यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावरती टीका केली। कारण ज्या कारणासाठी या निवडणुका लांबल्या त्या आरक्षणाच्या मुद्द्याला कुठेही आतापर्यंत तो मुद्दा कुठेही सोडवला गेलेला नाही किंवा त्यावरती कुठेही ठाम असा उपाय योजला गेलेला नाही आणि असं असताना घाई गडबडीमध्ये निवडणुका जाहीर होत आहेत। आज पुन्हा एकदा 4 वाजता पत्रकार परिषद आहे आणि अनेक आरक्षणाचे प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा धोका आहे ही सगळी प्रक्रिया न्याय प्रविष्ट होण्याची, न्यायालयामध्ये जाण्याची आणि पुन्हा याना त्या कारणाने जर न्यायालयाकडून या प्रक्रियेमधल्या काही गोष्टींना जर स्टे आला तर पुन्हा सगळा जो काही निवडणुकीचा कारभार आहे तो न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अडकू शकतो। मात्र जवळपास 3 ते 4 वर्षांनी ज्या निवडणुका लांबल्या त्या जाहीर होण्याची आता शक्यता असल्यामुळं मोठी तयारी आहे। मोठं जे काही बदललेले जे काही नवीन राजकारणामध्ये येऊ घातलेली जी पिढी आहे त्यांच्यासाठीची ही संधी असणार आहे। अगदी तुम्ही म्हणालात तसं महापालिकेच्या राजकारणाचं हे खरं वास्तव अगदी काहीच दिवसांमध्ये समोर येईल आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे सध्या आपल्या सोबत आहेत।